मतदारसंघामध्ये सर्वात गहन प्रश्न म्हणजे म्हणजे ट्रॅफिकचा विषय। त्याच्यावरती बरेच दिवस आम्ही काम केले। त्याच्यामध्ये मग विश्रांतवाडीमध्ये आम्ही फ्लायओव्हर करण्याचा भाग असू द्या, त्याच्यानंतर शास्त्रीनगरमध्ये फ्लायओव्हर असेल, या दोन्ही फ्लायओव्हरची आपण कामं चालू केलेली आहे। त्याच्यानंतर तरी प्रश्न सुटत नव्हता। आमच्या इथं BRTचा गंभीर प्रश्न होता। त्या BRTच्या मी एकदम विरोधात होतो। आज 60% BRT मला काढण्यामध्ये यश आले। पुढच्या काळामध्ये 1 फूट सुद्धा BRT माझ्या मतदारसंघात राहणार नाही, ती काढणार। त्यांनी थोडाफार रिलीफ मिळेल, पण तो परमनंट रिलीफ नाही आहे। त्याच्यासाठी आम्हाला रामवाडीपासून तर शिरूरपर्यंत हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज कंप्लीट करावा लागणार आहे। त्याचा आत्ता आमच्या कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी आलेली आहे। जवळपास 7,600 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट कंप्लीट केला तर ग्राउंडला रोड, फर्स्ट फ्लोअरला रोड आणि सेकंड म्हणजे 6 पदरी रोड आहे दोन्हीकडं, आणि त्याच्या वरच्या मजल्यावरती आपण मेट्रोचं प्लॅनिंग केलेलं आहे। कारण पुण्याचं जर तुम्ही बघितलं असं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट जर इम्प्रूव्ह करायचं असेल ना तर मेट्रोचं जाळं पसरलं पाहिजे। आणि रोडचे आता काय त्या काळामध्ये रोड्स आहेत ना, हे पूर्वीच्या काळामध्ये ते रोडची विड्थ बरोबर होती। आज जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक वाहन आले, त्यामुळे ही समस्या निश्चितपणे मोठी आहे। तर त्याच्यासाठी उपाय फक्त आणि फक्त फ्लायओव्हर आहे। त्याच्यावरती मी खूप डिटेलमध्ये काम केलं। बऱ्याच वेळा मी ट्रॅफिक सर्वे केले। ट्रॅफिक सर्वेमध्ये त्याला अल्टरनेटिव्स काय आहे का, पर्यायी रस्ते आहेत, पर्यायी रस्त्यामध्ये आता कायदा बदलावा लागेल। काही जागी जी स्थानिक मंडळी रस्त्याची जागा ताब्यात देत नाही, तर येत्या काळामध्ये आपण भविष्यातल्या ज्यावेळेस विधानसभेमध्ये जाऊ तर कायद्यामध्ये सुद्धा बदल करून घेईल, जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक विषय सुटेल। त्याला एका रात्रीत मला जादूगरसारखं सोडवता येणार नाही, पण निश्चितपणे लोकांची जी मागणी आहे ती सोडवण्यामध्ये मी यशस्वी होईल एवढं मला माहिती आहे। विजन असं होतं की साफसुथरी मतदारसंघ असला पाहिजे। आज हायजेनिक जर बघितलं, कोविड काळामध्ये लोकांना ऑक्सिजनची किंमत कळाली। त्या काळात माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की एक पार्क असा असलं पाहिजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावं। त्यासाठी मी राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क तिथं सुरुवात केली त्या काळामध्ये, आणि आज त्याला लोकार्पण पण झालं। आता लोकांना ऑक्सिजन पार्क म्हणजे काय नक्की आहे ना हे आजही कळलं नाही। ऑक्सिजन पार्क म्हणजे काय, मी जी झाडं लावलेत ना ती 100% ऑक्सिजन डिलिव्हर करतात 24 तास। जशी झाडं म्हणतो आपण सकाळी ऑक्सिजन सोडतं, संध्याकाळी कार्बन डायऑक्साईड सोडतं, तसं नाही। ऑक्सिजन पार्कमध्ये फक्त जसे तुळशीचे आहेत ना तसे पिंपळ किंवा बाकी अशा पद्धतीची झाडी प्लॅन करून मॅक्झिमम ऑक्सिजन दिवसाच्या, म्हणजे सकाळी कसं आपल्याला फ्रेश फील होतं वॉकिंगला, कारण प्रमाण जास्त असतं ऑक्सिजनचेच प्रमाण आपल्या गार्डनमध्ये असलं पाहिजे, अशी कल्पना ठेवून त्या गार्डन तिथं मी चालू केलं होतं। वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार। घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।